नमस्कार मंडळी. आपलं कर्म कोणतं हे ओळखण्यासाठी आपल्याला ज्या कार्यामध्ये यश मिळतं ते आपलं ह्या जन्माचं कर्म आहे असं मानलं जातं. आता शाळेतल्या मुलांना त्यांचं कार्य, ह्या जन्माचं कार्य जर समजलं तर ते आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकते. पण आपण सगळ्या मुलांना एका एकाच पद्धतीने शिक्षण देऊन त्यांचं कर्म शोधायला वाव देत नाही. त्यासाठी 8वी पासून मुलांना वेगवेगळ्या कार्यशाळा मध्ये भाग घेण्यास आपण प्रवृत्त केलं पाहिजे. मग त्यातून त्यांना त्यांची आवड कळेल आणि त्यानुसार ते आपलं कार्य विकसित करण्यासाठी प्रयत्न करतील आणि मग त्यांचं जीवन हे यशस्वी होऊ शकतं. मी विविध कार्यशाळा मध्ये भाग घेतला. हां, त्याच अंतर्गत मी अरुण काका देशपांडे यांच्याकडे पर्यावरण मूल्य आणि मानवी गरजा हे समजून घेण्यासाठी सहभागी झालो होतो. त्यावेळेला अरुण काकांनी मला शाळेतल्या मुलांना मार्गदर्शन करण्यास सांगितले. शाळेतली मुलं शाळा सुटल्यानंतर विज्ञान ग्राममध्ये येत असत. त्यांना मी चिपळूणकर सरांचे बळीराजामध्ये आलेले लेख प्रत्येकाला वेगवेगळा देऊन त्यावर अभ्यास करायला सांगितला आणि त्या अभ्यासात पालकांना पण इन्व्हॉल्व करायला सांगितलं. कारण ते सगळं शेती निगडीत होतं आणि ही मुलं शेतकरी कुटुंबातली असल्यामुळे आणि पालक आणि ते तो विषय समजून घेत असल्यामुळे त्यांना त्यात आवड निर्माण झाली. त्यांची जिज्ञासा जागृत झाल्यासारखी दिसली आणि एक चांगलं एक वातावरण तयार झालं त्यांच्या घरातलं आणि ते वेगवेगळे प्रश्न मला विचारू लागले, त्याची उकल घेऊ लागले. त्यांची जी शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षणामध्ये त्यांना जे शिक्षण दिलं जातं त्याचा आणि ह्या शेतीसाठी आवश्यक ज्ञानाचा त्यांनी सांगड घातली आणि त्यांनी अभ्यास आवडीने केला. ह्यातून मला काय आकलन झालं की जी शिक्षण पद्धती आहे ती शिक्षण पद्धती शेतीसाठी किती उपयुक्त आहे आणि त्या विज्ञानाचं शेतीला काय उपयोग आहे हे आपण शेती आधारित जीवनशैली जगणाऱ्या मुलांना समजून सांगितलं पाहिजे. म्हणजे ते शेतीला समृद्धी आणू शकतील. आपल्याला नैसर्गिक पद्धतीने मॅक्झिमम आउटपुट काढायचं. हां, मग त्या दृष्टीने आपण आता बागेत जाऊया. आता मी सगळी ट्रेनिंग घेतली. हां, आता हे जे तुम्हाला लाकडं दिसत आहेत ना, ते आंबा छाटणी केली. भट काकाने सांगितलं आंबा 20 फुटात ठेवला पाहिजे तर आपल्याला मजुरी कमी होऊन जाईल स्प्रेइंगची, काढण्याची, आणि 20 फुटात तुम्ही तेवढंच उत्पन्न घेऊ शकता. काय तिथे आता आपले अरुण काका काय म्हणतात, सन हार्वेस्टिंग म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त सूर्यप्रकाश जसा 20 फुटात घेऊ शकाल तेवढा तो घेतला पाहिजे. आता हे जे पसरलं त्यावेळेला कापलं, लाकडं भरपूर होती, पण त्यावेळेला आता करायचं काय, तर ते आम्ही लाकडं पसरून टाकली. आता ही पसरवून टाकताना तुम्हाला जे नोट्स दिले चिपळूणकर सरांचे त्याचा विचार करून टाकली. चिपळूणकर सर काय म्हणतात की खोड, फांद्या, लक्ष इथे ठेव, तिथे नको, खोड, फांद्या आणि पालापाचोळा हा सगळा झाडाच्या मुळात कंपोस्टिंग व्हायला पाहिजे. आता आम्ही हे आच्छादनच केलं सगळं. आता हे मी का केलं इथे कोकणात, कारण आमच्याकडे पाऊस जो पडतो खूप हेवी पडतो. होत होतं कसं, पाळेकरांचं तंत्रज्ञान वापरून तयार केलेलं चांगलं सेंद्रिय कर्ब पावसाने घेऊन जाईल. आता ही लाकडं टाकल्यामुळे काय आलं, पहिलं पावसाचा मारा लाकडाने झेलला. हां, आणि कशी तरी पडलेली आहेत बघा. पाणी आता वाहताना परत इथे बघा बांध घातलाय, थोडीशी वाट ठेवली आहे. सगळं कर्ब कुठे जायला वावत नाही, त्या लाकडात अडकून पडतो. आता तो अडकून पडला, माझं हे गेलं नाही वाहून. हां, आता हे तुम्हाला मी उद्या फिरणार ना आपण बागेत तेव्हा दाखवीन. इकडचं तुम्ही नारळ बघा, नारळाचं उत्पन्न बघा आणि नारळाचं स्ट्रक्चर बघा. म्हणजे नारळाचं जो काही एक नजरेला सुख देतं आहे, हां, ते इथे देतं आहे आणि असंच प्रॅक्टिस त्या टोकाला झाली तिथे देतं आहे. जिथे मध्ये ते केलेलं नाही तिथे तुम्ही नारळ बघा, तिथे स्ट्रक्चर किती आहे, तिथं उत्पन्न काय दिसतंय झाडावर. म्हणजे ह्याच्यामुळे फायदा होतोय. मला झाला फायदा, ज्या ठिकाणी मी अपुरा पडलो तिकडे अजूनही झालेला नाही, म्हणजे मला करायचं आहे. बरोबर. तुमचा जो प्रयोग आहे थोडंसं बोलतो मी, आपण कंपोस्ट खत तयार करून मग परत टाकतो, त्याची गरज नाही. आणि असं टाकलं तर काय होईल, कुठल्या याच्यामध्ये तयार होतील जास्त, जेव्हा सूक्ष्मजीव ॲक्सिनो ॲसिडचा अभ्यास केला होता.
ते काय करतात ॲक्च्युली मासे त्याच्या आता आपण जिथं उभारलं त्याच्या खाली सगळी खनिजच जाईल, आणि खनिजं डायरेक्ट घेता येत नाहीत झाडांना, डायरेक्ट घेता येत नाहीत, डायरेक्ट घेऊ शकत नाहीत खनिजं सगळे. म्हणजे ॲक्च्युली मासेट्स काय करतात, ते ब्रेकडाऊन करण्याचं काम करतात. तर ब्रेकडाऊनमध्ये तुम्हाला सोप्या शब्दात सांगायचं झालं तर त्याचं विघटन त्यांना करतात. त्यांना विघटन घेण्यायोग्य हां, त्यांना झाडाला घेता येईल ह्या एखादा अन्नपदार्थ आपल्याला खाण्यायोग्य करणं, त्याला तसं म्हणूया फार तर. ज्यावेळेस ते खनिज ब्रेकडाऊन होतं त्यावेळेस ते झाडं घेऊ शकतात. हे काम कोण करतात, ॲक्सिनोमायसिस किंवा ॲक्टिनोमायसिस त्याचा उच्चार होतो. हे कधी वाढतात, हे अशा पद्धतीने आच्छादन केलं तर ते भरपूर वाढतात. आपल्याला फक्त एवढंच करायचं की असं आच्छादन करून टाकायचं आणि ॲक्सिनोमायसिस वाढवायचं. एवढं केलं तरी झाडांना दुसरं काहीच लागत नाही, काही लागत नाही. रासायनिक खत लागत नाही, काही नाही. आता हे एक करणं, आणि दुसरं त्या बॅक्टेरियाला काय काय लागतं, खाद्य लागतं आणि परिस्थिती लागते. आता परिस्थिती म्हणजे काय, वापसा काढली म्हणून ते स्प्रिंकलर लावून तेवढं, म्हणजे जास्त पाणी नाही. आता नारळाचं आहे म्हणून आम्हाला, तुम्हाला डाळिंबाला पाणी देताय ना, ते ड्रिपनी देताय, त्याच्याऐवजी जर स्प्रिंकलरनी दिलं आणि मग तुम्ही काय करताय, झाडाला पाणी देत नाही आहे तुम्ही, त्या ज्या वेगवेगळे सूक्ष्मजीव आहेत त्यांना वापसा कंडिशन करताय, त्यांचं काम फास्ट होतं. हे जीव जे उपयोगी आहे झाडाला. आता मी तुम्हाला म्हटलं तुमच्यासारखी आता आमची माती, मिलीपेड्स आहेत बघा, आमची माती हा आता आम्ही कातळावर आहोत आणि इथे आम्ही आता तुमच्यासारखी माती, काळी माती बनवायला सुरुवात केली. तर हे आता आम्ही सक्सेस झालो. ते एकामेकाचं अन्न एक्सचेंज करतात. म्हणजे भेंडी अन्न बनवते आणि समजा पालकला देत असेल, पालक भेंडीला देत असेल, कारलं आणि दुसऱ्याला देत, एकामेकाला एक्सचेंज करतात. म्हणजे हे सहजीवी आहे. आता ते मुळाकडे सॅच्युरेटेड झालं, म्हणजे माझ्या पावसाचं पाणी जे पडलेलं होतं काय ते तसंच राहिलं, इंटॅक्ट राहिलं. हां, आणि परत एक्सेस पाणी त्याने आणलं. हां, म्हणजे पावसाचं पाणी जे जमिनीमध्ये मुरलेलं आहे ते तसंच आहे. मुलांना पाठ्यपुस्तकात वेगवेगळे अभ्यासक्रम वेगवेगळे करून शिकवले जातात. तर अशोक कोठारे सरांचे व्यावहारिक नैसर्गिक शेतीमधील पुस्तकं, 3 पुस्तकं ऑनलाईन मिळतात. तर त्या पुस्तकातल्या हे घेऊन मुलांना जर आपण नैसर्गिक शेती किंवा निसर्गाच्या व्यवस्था ह्या समजावून सांगितल्या तर मुलांना जे काही आपल्याकडे निसर्ग आहे, म्हणजे पर्जन्यमान, ह्या चक्रित आहे, ऋतुमान, हे जे सगळं आहे हे चांगलं लक्षात येईल. आपण ही एक प्रयोग करून बघतो आहोत. ह्या प्रयोगातनं आपल्याला समजून घ्यायचं आहे की नैसर्गिक शेतीमुळे का फायदा होतो. त्यातला आम्ही ही पहिली जी कुंडी आहे ही रासायनिक शेतीमध्ये जी केली जाते त्या शेतीतली माती आणलेली आहे आणि ह्या कुंडीत आपण भरलेली आहे. ह्या कुंडीत खाली, सगळ्या कुंड्यांच्या खाली आपण इथे खडी टाकली आहे, इथे खडी आहे आणि त्यानंतर ही माती भरली आहे आणि त्याला खाली जायला वॉल ठेवला आहे. हां, आता ह्याचं पाणी किती झिरपतं, किती पाणी खेचून घेतलं जातं, हा प्रयोग करण्यापूर्वी, हे समजून घेण्यापूर्वी, आता हा जो मीटर आहे ह्या मीटरमध्ये आपण लाईट, नंतर बघा ड्राय आणि हे लिहिलं आहे वेट, म्हणजे आपण मातीचा ओलावा, आणि खाली लिहिलं आहे अल्काईन आणि ॲसिड म्हणजे pH ओळखू शकतो. ते मधली लाईन जी आहे त्यात 1, 2, 3, आता आपला 2.5 मीटर दाखवतो आहे, म्हणजे ड्राय, आता पाणी देण्याची आवश्यकता आहे जमिनीला असं ते दाखवतं आहे. आणि 4 ते 7पर्यंत योग्य, आणि 8 ते 9 झालं तर जास्त पाणी, असं ते रिडिंग दाखवतं. तर आता ह्या मीटरमध्ये आपल्याला दाखवतं आहे हे 3पर्यंत आहे, म्हणजे ह्याला पाणी देण्याची आवश्यकता आहे. आता आपण ह्याच्यात 200 ml पाणी ह्या मातीला देत आहोत. 200 ml याला पाणी दिलं आहे, 200 ml याला पाणी टाकलं. हां, आता बघा पाणी अजूनही झिरपत नाही आहे. बघा आपण आता स्टॉपवॉच लावलं होतं, 8 मिनटं झालेली आहेत आणि 8 मिनटांनी पाणी त्यातनं थेंब थेंब पडतं आहे.
आता आपल्याला जे पाणी मिळालं खाली त्या ह्याच्यातनं नळातनं जे पाणी मिळालं ते 50 ml मिळालेलं आहे. म्हणजे 150 ml पाणी हे मातीने शोषून घेतलेलं आहे. 150 ml पाणी शोषून घेतल्यानंतर आर्द्रता 4 झालेली आहे. हां, 4 आर्द्रता झालेली आहे. आता 4 ही आर्द्रता ही बरोबर आहे. म्हणजे ॲज अ जमिनीची जी आर्द्रता पाहिजे त्याप्रमाणे बरोबर आहे. पण रासायनिक शेतीमध्ये तुम्हाला हा जमिनीचा ओलावा योग्य राखण्यासाठी दररोज पाणी द्यावे लागणार. म्हणजे पाणी जास्त लागणार. आता हे असं का होतं? तर रासायनिक खतं घातल्यामुळे जमिनीतले जे जीवजीवाणू आहेत ते मृत होतात आणि त्यामुळे जमिनीची सच्छिद्रता नैसर्गिक पद्धतीने राखली जात नाही. त्यामुळे ह्याला पाणी धरून ठेवलं जात नाही आणि आपल्याला जास्त पाणी लागतं आणि ॲरोबिक कंडिशन सच्छिद्रता नसल्यामुळे ह्याच्यात ॲरोबिक कंडिशन राहत नाही आणि त्यामुळे वापसा व्यवस्थित होत नाही. आता ही पोयटा आणि ह्याचीच माती होती रेतीची, पण त्या मातीवर नैसर्गिक शेती केल्यामुळे ही आता माती तयार झाली नैसर्गिक शेतीच्या बागेतली आणि ती माती याच्यात भरलेली आहे. त्याच्यावर आच्छादन आहे, सेंद्रिय आच्छादन आहे. तर हे जे आपण रिडिंग घेतोय आता हे 2 दिवसांनी घेतोय. तर 2 दिवस घेतले तर तिकडे तुम्हाला आर्द्रता योग्य मिळाली नाही, पण ह्याची आर्द्रता 4च्या जवळपास आहे. म्हणजे योग्य आहे, पिकांसाठी योग्य आर्द्रता आहे. जवळपास 4च्या आर्द्रता आहे दुसऱ्या दिवशी पण. हां, आणि ही ह्याच्यात हायड्रोजलचं पाणी असतं. म्हणजे हे सेंद्रिय पदार्थ आपल्या आकारमानाच्या 5 पट पाणी धरून ठेवतात आणि ते बाष्पीभूत पण होत नाही किंवा गुरुत्वाकर्षणाने जात पण नाही. त्यामुळे ह्याची आर्द्रता टिकून राहते. म्हणजे नैसर्गिक शेती केल्यानंतर पाणी कमी लागणार हे ह्याच्यावरनं आपल्याला कळतं. आता ह्याच्यात आपण 200 ml पाणी टाकतो आहे. ह्याला मला खाली धरून ठेवावं लागतं कारण ह्याचं पटकन पाणी खाली येतं आणि ह्याचं पाणी बघा किती क्लिअर येते. अगोदरचं पाणी सगळं गडूळ येत होतं, ह्याचं पाणी बघा किती क्लिअर येते. आता ह्या नैसर्गिक शेतीच्या आच्छादन केलेल्या कुंडीतनं आपल्याला जवळजवळ 120 ml पाणी परत मिळालं. म्हणजे 80 ml पाणी मातीने शोषून घेतलं आहे. त्याच वेळेला आर्द्रता बघा, आर्द्रता आपली एकदम डायरेक्ट 6.5 ते 7पर्यंत गेलेली आहे. म्हणजे बघा पाणी ते तितकं धरून ठेवून आर्द्रता बघा, म्हणजे आर्द्रता पण छान वाढली. 2 दिवसांनी आपण देतोय पाणी आणि आर्द्रता पण सुंदर आहे. आता आम्ही विज्ञान ग्राममध्ये किंवा आमच्याकडे आलेल्या त्या मुलांना जे मार्गदर्शन केलं ते पाहिलं. आता आपण जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल ह्या संकटाला तोंड देत आहोत. त्यासाठी आपल्याला नैसर्गिक शेती व शेती आधारित जीवनशैली समृद्ध करण्याची गरज आहे आणि ती समृद्ध करण्यासाठी आपल्याला शेतीवर आधारित बौद्धिक मनुष्यबळ विकसित करावं लागेल. म्हणून शाळांमध्ये CSR फंडाच्या माध्यमातून निसर्ग व्यवस्था समजून घेण्याची अभ्यास केंद्रे उभी करणं आवश्यक आहे आणि त्यातून वेगवेगळे तंत्रज्ञ जे शेतीला उपयुक्त आहेत, जे पर्यावरणाला संवर्धनाला उपयुक्त आहेत ते निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर आपण सगळ्यांनी शाळांमध्ये निसर्ग अभ्यास केंद्र विकसित करण्यासाठी प्रयत्न करून शेती आणि निसर्ग समृद्धी करण्यासाठी जे आपल्याला मनुष्यबळ लागणार, विकसित मनुष्यबळ लागणार किंवा ज्ञानी मनुष्यबळ लागणार ते विकसित करण्यासाठी प्रयत्न करूया.